कृष्णा गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। बीडच्या आष्टी तालुक्यात पाऊस। सांगवी आष्टी परिसराला पावसाचा फटका। पुरात अडकलेल्या 13 शेतकऱ्यांना सुखरूप काढलं बाहेर। अंबाजोगाईमध्ये रेणा नदीच्या पुरामुळे सोयाबीन पिकाचं अतोनात नुकसान। नांदेडच्या गोदावरी नदीला पूर परिस्थिती कायम। नदीकाठच्या हजारो हेक्टरवरती शिरलं पावसाचं पाणी। राहेगावला पुराच्या पाण्याचा वेढा। नाशिकच्या इगतपुरीमध्ये सलग दुसऱ्या दिवशी पावसाचा धुमाकूळ। विपश्यना केंद्र फणसवाडी रस्ता गेला पाण्याखाली। बाईक पाण्यात वाहून जात असताना बाईकस्वारांनी ठेवली पकडून। फणसवाडी, चांदवाडी, आवळखेड या वाड्यांचा शहरासोबतचा संपर्क तुटला। रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा मुक्काम वाढला। पुढील 4 दिवस पावसाचा येलो अलर्ट जारी। 2 ऑक्टोबरपर्यंत पावसाचा अंदाज। खोल समुद्रात वादळी परिस्थिती। खोल समुद्रात मच्छीमारीसाठी जाऊ नये, हवामान विभागाचं आवाहन। हिंगोली जिल्ह्यातही शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान। अतिवृष्टीमुळे नागरिकांच्या घरात शिरलं पावसाचं पाणी। जनावरं वाहून गेल्याचीही घटना। परभणीमध्ये गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे कापसाच्या पिकांचं नुकसान। शेतात गुडघाभर साचलं पाणी। नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। पालघर जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला। जनजीवन पूर्वपदावर येण्यास सुरुवात। मनोर पालघर रस्त्यावरील पुलाचं पाणी ओसरल्यानंतर वाहतूक सुरू। पालघरमधील नद्या इशारा पातळीवरती वाहत आहेत। नाशिकच्या इगतपुरीमध्ये मुसळधार पावसाची हजेरी। बारशिगवे या ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेतीचं नुकसान। 1 एकर टोमॅटो आणि 1 एकर झेंडूच्या फुलांच्या शेतीचंही नुकसान। तात्काळ पंचनामे करत नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। बीडमध्ये गोदावरी नदीचं पाणी गोंदी गावात शिरलं। गावात पाणी शिरल्यानं नागरिकांचे हाल। नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा। बीडच्या गोदावरी नदीपात्रात 2.5 लाख क्युसेकने पाण्याचा विसर्ग। गोदावरी नदीकाठचे अनेक लोक टाकरवनमधील जिल्हा परिषद शाळेत स्थलांतरित। नदीकाठच्या गावातील घरांमध्ये शिरलं पावसाचं पाणी। हिंगोली जिल्ह्यात पूर ओसरला। पिकांचं आणि घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। कोंबड्या शेळ्या वाहून गेल्याचीही घडली घटना। नाशिकमध्ये मुसळधार पाऊस। पुराचं पाणी वाढलं। रामसेतू पूल पाण्याखाली। पालिकेकडून साफसफाई सुरू। नाशिकमध्ये आलेल्या महापुरामुळे अनेक भागांमध्ये रस्ते झाले बंद। पुराच्या पाण्यातून मार्ग काढण्यासाठी स्थानिक मुलांचा जुगाड। थर्माकॉलचा तराफा तयार करून केला प्रवास। अहिलानगर जिल्ह्यामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस। शेतकऱ्यांचं नुकसान। कौडगावमध्ये शेतकऱ्यांच्या सोयाबीनमध्ये गुडघाभर पाणी। संपूर्ण सोयाबीन पीक गेलं वाया। जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील 7ही मंडळांमध्ये अतिवृष्टी। चाळीसगावच्या हातगाव शिवारातील शेतकऱ्यांचा आक्रोश। हातातोंडाशी आलेलं कपाशी पीक उद्ध्वस्त। शेतकरी हवालदिल। सरकारने दिवाळीच्या आत मदत करावी अशी शेतकऱ्यांची मागणी। छत्रपती संभाजीनगरच्या पैठण शहरातील पूर ओसरला। पैठणमधील सराफा मार्केट परिसरामध्ये घाणीचं साम्राज्य। बीडच्या आष्टीमधील हिंगणीमध्ये 13 जणांना एनडीआरएफच्या टीमकडून रेस्क्यू करण्याचे प्रयत्न। अंगावर शहारे आणणारी दृश्य कॅमेऱ्यात कैद। लातूर जिल्ह्यातही मुसळधार पाऊस। गेल्या 24 तासांपासून उदगीर ते जळकोट या महामार्गावरील वाहतूक पूर्णतः बंद। तिरुका गावाजवळचा जुना पूल तिरू नदीच्या पुरात गेला वाहून। पूल दुरुस्तीचं काम युद्धपातळीवर सुरू। लातूरच्या उजेड ते बिब्राळ या रस्त्यावरील ओढ्याच्या पुरामध्ये अडकलेल्या शेतकऱ्याला ग्रामस्थांनी वाचवलं। ओढ्याच्या पुराचा अंदाज न आल्यानं शेतकरी पुरात वाहून गेल्याची घटना। नांदेडच्या विष्णुपुरी प्रकल्पाच्या 17 दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग। गोदावरी नदीपात्रात 2,77,000 क्युसेकने विसर्ग। 8 दिवसांपासून गोदावरी नदीची पूरस्थिती कायम। गोदावरी नदीकाठच्या गावांना पाण्याचा वेढा। 19 वर्षांनंतर पहिल्यांदा विष्णुपुरीचे 17 दरवाजे उघडले। मुसळधार पावसामुळे सीना नदीला आला पुन्हा पूर। उत्तर सोलापुरातील तिरे गावात पुन्हा एकदा पाणी शिरण्यास सुरुवात। तर माढा, करमाळा, मोहोळ, उत्तर सोलापूर आणि दक्षिण सोलापुरातील अनेक गावांमध्ये पुन्हा एकदा शिरलं पावसाचं पाणी। बीडमधील नागझरी गावातील नागरिकांचं स्थलांतरण। तर नागझरी गावातील काही घरांमध्ये आणि अंगणवाडीमध्ये शिरलं पावसाचं पाणी। नदीकाठच्या गावातील शेकडो हेक्टर जमीन पाण्याखाली। गोदावरी नदीकाठच्या गावांना जिल्हा प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा। बुलडाण्याच्या ज्ञानगंगा नळगंगा नदीमध्ये 4 जण बुडाले। तर दसरखेड या ठिकाणी एका अल्पवयीन मुलाचा मृतदेह सापडला। इतरांचा शोध बचाव पथकाकडून अद्यापही सुरू। निमगाव आणि दसरखेड गावावरती शोककळा।
बीडच्या आष्टी तालुक्यातील जोरदार पावसानं या ठिकाणी पूर, तर चोपन वस्ती आणि हिंगणी वस्ती या परिसरामध्ये 13 शेतकरी आणि लहान मुलं पुरात अडकली। एनडीआरएफच्या मदतीनं त्यांना सुखरूप काढलं बाहेर। अहिल्यानगर जिल्ह्यात मुसळधार पाऊस, 50 गावांमधले रस्ते बंद, 1200 नागरिकांचं स्थलांतर। सीना नदीचं पाणी वस्त्यांमध्ये शिरलं। सीना नदीवरील जवळा आळजापूर करमाळा रस्त्यावर पुलाशेजारी भगदाड, जामखेड करमाळा मार्गावरील वाहतूक बंद। नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन आमदार रोहित पवार यांनी केलं ट्विट। सोलापूरच्या हत्तूर गावाजवळ विजयपूर महामार्गावर सर्वत्र पाणीच पाणी, सोलापूर विजयपूर महामार्ग वाहतुकीसाठी पूर्णतः ठप्प। जालन्याच्या जाफराबाद तालुक्यात पावसाची हजेरी, शेतकऱ्यांच्या खरीप पिकासह ऊसाचं नुकसान, पावसामुळे शेतकरी मात्र चिंतेत। जालन्याच्या कुंभेफळ आणि वाघरुळमधील नुकसानाची अर्जुन खोतकर यांच्याकडून पाहणी, स्वतः ट्रॅक्टर चालवत आणि पुराच्या पाण्यातून जात केली शेताची पाहणी। हिंगोलीमधल्या कळमनुरीतील महिला तलाठ्याची पंचनाम्यांवरून महिलेसोबत उद्धटपणे वागणूक, तर खासदार नागेश पाटील आष्टीकरांनी तलाठ्याला सुनावलं। धाराशिवच्या वाशीमधील पूरग्रस्तांना आमदार तानाजी सावंत यांच्याकडून मदत, तर नागरिकांना अन्नधान्याचे किटही वाटले। भैरवनाथ शुगरचे कार्यकारी संचालक केशव सावंत यांच्या हस्ते या किटचं वाटप। शेतकऱ्यांना मदत नाही केली, येणाऱ्या निवडणुकीत शेतकरी सत्ताधाऱ्यांना गावात फिरूही देणार नाही, नागेश पाटील आष्टीकर यांची प्रतिक्रिया। ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीची मदत द्या, आष्टीकरांचीही मागणी। नाशिकमध्ये गोदावरीला महापुराची स्थिती, मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून पूरस्थितीची पाहणी, तर शेतकरी आणि पूरग्रस्तांना मदत केली जाणार, महाजनांची प्रतिक्रिया। अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान, राष्ट्रपती आणि पंतप्रधानांना पत्र लिहिणार, उज्ज्वल निकम यांची प्रतिक्रिया। लवकरात लवकर शेतकऱ्यांना पॅकेज जाहीर होईल अशी अपेक्षा, उज्ज्वल निकम यांचं वक्तव्य। उद्धव ठाकरेंनी दसरा मेळावा रद्द करून तो खर्च पूरग्रस्तांना द्यावा, मुख्यमंत्री असताना कृती न करता घरी बसला, आता प्रायश्चित करण्याची वेळ, केशव उपाध्यायांचं ट्विट। मुंबईत मनसेचाच महापौर होणार, मनसे नेते संदीप देशपांडेंकडून विश्वास व्यक्त। अंधेरी मेट्रो स्थानकाच्या फलकाला मनसेच्या कार्यकर्त्यांनी फासलं काळं, मेट्रो स्थानकावरील जाहिरात केवळ हिंदीत असल्यानं मनसे पदाधिकारी आक्रमक। हिंदी सक्ती विरोधात ईमेल, पोस्टकार्ड पाठवण्याची मोहीम, हिंदी भाषा आणि त्रिभाषा सूत्राबाबत नागरिकांची मतं घेतली जाणून, तर मुख्यमंत्री याशिवाय शालेय शिक्षण मित्रांना पोस्टकार्ड पाठवण्याचं महाराष्ट्र सांस्कृतिक आघाडीचं आवाहन। मुख्यमंत्री फडणवीस आज यवतमाळ दौऱ्यावर, पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमाला लावणार उपस्थिती। पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून